कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस येत्या 17 मार्चला कुडाळमध्ये एसटी डेपो मैदानावर साजरा होणार आहे। यावेळी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही। आमदार निलेश राणे केवळ जनतेचे आशीर्वाद स्वीकारतील अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली। कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी संजय पडते, दीपक नारकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पाहुयात। 17 मार्च रोजी कुडाळ मालवण आमदार सन्माननीय निलेशजी राणे यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे। आणि हा वाढदिवस कुडाळ मालवण मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एक भव्य दिव्य स्वरूपाचा वाढदिवस कुडाळ एसटी डेपो या मैदानावरती डेपोच्या मैदानावरती करावयाचं ठरवलेलं आहे। आणि त्याची तयारी सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी करतायत। हा वाढदिवसाचा जो स्वरूप आहे तो जरा वेगळं स्वरूप या वाढदिवसाचं आहे की निलेशजी 2024 मध्ये निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करतायत ते काम आपल्या सर्व पत्रकारांना जनतेला ज्ञात आहे। कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम निलेशजी विधिमंडळामध्ये करतायत आणि तसं मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा करतायत। आणि राणे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निलेशजी जे काम करतायत ते सन्माननीय राणे साहेबांना सुद्धा अभिप्रेत असलेलं काम करतायत। त्यांचे दुसरे सुद्धा चिरंजीव पालकमंत्री नितेशजी राणे हे सुद्धा सन्माननीय राणे साहेबांना अभिप्रेत असलेलं ही दोन्ही भाऊ काम करतायत। आणि म्हणूनच हा जो 17 तारीखचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला कुठलाही सांस्कृतिक म्हणा किंवा कुठलाही नाट्यप्रयोग म्हणा किंवा ऑर्केस्ट्रा म्हणा अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम आम्ही ठेवलेला नाही। नाहीतर एखादा वाढदिवस असल्यानंतर एखादा कार्यक्रम येतो आणि कार्यक्रम आल्यानंतर ते कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी असते, परंतु हा वाढदिवस आगळा वेगळा आहे। आणि नंतर काही आमचे विरोधक असतात ते म्हणतात कार्यक्रम ठेवल्याने म्हणून ही गर्दी झाली। तर कुठलाही कार्यक्रम न ठेवता सन्मान्य निलेशजी जे काम करतायत त्यांना भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा यावी यासाठीच कार्यकर्ते आणि मतदार त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, भविष्यात काम करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि ह्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार, आम्हा सर्वांचेच गुरुवारी आदरणीय नारायणराव राणे साहेब उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे हे सुद्धा या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या समवेत दीपकभाई केसरकर आहेत, माजी मंत्री आमदार भैया सामंत आहेत आमदार, महायुतीचे पदाधिकारी सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जठार असतील, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत असतील, प्रमोदजी जठार असतील, अतुल काळशेकर असतील, हे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा
या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि तशी मी सन्माननीय जिल्हाध्यक्ष भाजपचे प्रभाकर सावंत यांच्याशी मी माझं बोलणं सुद्धा झालेलं आहे. आणि मी निश्चित त्यांना निमंत्रण पण वाढदिवसाचं त्यांना आणि त्यांच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी माझ्या वतीने मी त्यांना आदर दिलेलं आहे. त्यामुळे महायुतीचे सुद्धा पदाधिकारी निलेशजीच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. आणि हा एक आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम 17 तारीखला कुडाळमध्ये संपन्न होत असताना आपल्याला पण माहित आहे की आता सध्या अधिवेशन जे चालू आहे त्या अधिवेशनावरती प्रत्येक विषयावरती ते बजेट असो किंवा आम्हा नुकसानी असो, वनसंज्ञाची जी जमीन आहे ती जमिनीचा प्रश्न असो किंवा इतर विकासात्मक प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नावरती अभ्यासपूर्वक सन्माननीय निलेशजी त्या ठिकाणी वाचा फोडतायत, त्याला चालना देण्याचं काम करतायत. आणि म्हणूनच जिल्ह्यामध्ये सन्मान निलेशजी असतील, नितेशजी असतील, या दोनही बंधूंबद्दल जिल्ह्यावासियांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही दोन्ही मंडळी निलेशजी असतील, नितेशजी असतील, ही सक्षम आहे. आणि म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते जे उद्याचा जो वाढदिवस आहे तो एक आगळा वेगळा वाढदिवस करण्याचं या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मी या प्रेसच्या द्वारे आपल्या पत्रकारांना सुद्धा मी आजच वाढदिवसाचं निमंत्रण जिल्हा प्रमुख मी आपल्याला देतोय.